आणि आता आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। निवडणुकांपूर्वी रवी राणांची बायको त्यांना सोडून जाईल हा आमचाही दावा। ठाकरे शिंदेंचे नेतृत्व मान्य करतील या रवी राणांच्या दाव्यावर ठाकरेंच्या नितीन देशमुखांचं अनोखं असं उत्तर। शिंदे गटाची युवासेना आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये रिंगणात उतरणार। पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली 24 फेब्रुवारीला युवासेनेचं शिबिर। मुख्यमंत्री आणि श्रीकांत शिंदे देखील इथे संबोधित करणार। ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या युवासेनेकडून बॅनरबाजी। ठाण्यामध्ये नका भाषण झाडू युवासेनेनं ठरवलं तर वरळीमध्ये येऊन पाडू अशा आशयाचा बॅनर। कॅडबरी पुलाखाली लावलेल्या बॅनरमधून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका। निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी माझ्यावर आरोप। राहुल नार्वेकरांची टीका। दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनानुसारच कायदेशीरच। निर्णयामध्ये काय चुकलं ते दाखवा असंही वक्तव्य। बीसीसीआयचा चेअरमन करण्या इतकं जय शहांचं क्रिकेटमधलं योगदान काय? उद्धव ठाकरेंचा सवाल। जय शहा विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का? घराणेशाहीच्या आरोपावरून उद्धव ठाकरेंचा अमित शहा यांच्यावर पलटवार। परळीमध्ये करुणा शर्मांचं धनंजय मुंडेंना आव्हान। स्वराज्य सेना 48 जागांवर उमेदवार देणार। पत्रकार परिषदेमधून माहिती। तर परळी विधानसभेमध्ये करुणा शर्मा विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत दिसणार। पुणेकर माझ्या पाठीशी लोकसभा निवडणुकीतही पाठीशी राहतील। पुण्यातून भाजपच्या कोणीही निवडणूक लढवली तरी मीच जिंकणार। पुण्यामध्ये फक्त धंगेकर पॅटर्न चालणार। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा दावा। सुनेत्रा पवार आता बारामती लोकसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह मोडवर। सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। सूर्यनगरीमध्ये रस्त्यांच्या भूमिपूजनाचा सोहळा। पुण्यानंतर बारामतीमध्ये झळकले रोहित पवार आणि युगेंद्र पवारांचे बॅनर। वादा तोच पण दादा नवा। रोहित पवारांच्या फलकावर उल्लेख तर ना नरेंद्र ना देवेंद्र आता फक्त युगेंद्र असा युगेंद्र पवारांच्या बॅनरवरचा मजकूर।